खरं तर यमक जुलून आणणं आहे सोपं नसतं मित्रांनो. त्याच्यामुळे खरं तर 2 दिवस स्पर्धा आपण जरूर म्हणतो, परंतु महिनाभर खरं तर पडद्याच्या आडमध्ये फार मेहनत लागते. आयोजन करणं सोपं नाही आहे. खरं तर दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करून खरं तर स्पर्धा आपण भरवली जाते. त्यानंतर महिनाभर खरं तर सर्व खरं तर आपण पाहतोय प्रेक्षक देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. तुमचं देखील आयोजकांच्या वतीनं करतो सहर्ष स्वागत. गेम इज ऑन. सामन्याला विलीत सुरुवात. मॅच मध्ये आपण पाहतोय एका बाजूला संघ पाहतोय रॉयल, दुसऱ्या बाजूला संघ पाहतोय कालभैरव. रामचंद्र पोपेटा साहेब खरं तर रामचंद्र चौधरी साहेब खरं तर आपण पाहतो त्यांची मुख्य व्यासपीठावरती उपस्थिती पाहतो. तुमचं देखील आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत असेल. त्यांचे सुपुत्र खरं तर पाहतोय संजय रामचंद्र चौधरी, त्यांच्या वाढदिवशीचा निमित्त साधून करतो ही स्पर्धा 2 दिवस पाहतोय. खरं तर 2 बंधूंची एवन जोडी खरं तर आपण पाहतोय. खरं तर फार मेहनत घेतली. गेम इज ऑन. सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल. गुट्टे टेक तमाशा टेक. बॉल जाईल बॉर्डर लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती आगास करत असताना फलंदाज परेशच्या बॅट मधला पहिला तडाखा ठोकलाय षटकार. आता खरं तर बॅटर आणि बॉलर मध्ये घमासान युद्ध चालू झालंय. कारण आपण पाहिला एका बाजूला परेश, अगदी आपण पाहिला ग्रामीण लेवलची स्पर्धा असो, पनवेल प्रीमियर लीग असो, रायगड प्रीमियर लीग असो, महाराष्ट्र नव्हे तर जगभरामध्ये ज्याची ख्याती राहिली बॅटिंग मध्ये खरं तर त्याचा नावाचा बोलबाला राहिलाय. पहिल्याच बॉलवरती ठोकलाय षटकार. आता कमबॅक करावा लागेल विघ्नेशला. पहिल्या बॉलवरती आसमान दाखवलं, पहिल्या बॉलवरती ठोकला षटकार. इथला जर तुम्हाला जिंकायचं असेल तर पाहायला गेलं तर प्रत्येक मॅच मध्ये ज्याने चांगला खेळ दाखवला त्याच्यावरती आक्रमण. कमबॅक करावा लागेल, विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. दडपणामध्ये संघ पाहायला मिळतो सध्याच्या घड्याला कालभैरव. अजून एक तडाखा बॅक टू बॅक, दुसरा ठोकलाय षटकार. आम्हाला नाही जमत तडजोड, आम्हाला फक्त आणि फक्त जमते ती तोडफोड. सलगच्या 2 बॉलवरती अगदी कॉपी काढावी त्या पद्धतीने त्याच रिझन मध्ये खरं तर 2 बॉलमध्ये 2 षटकार. आता खरं तर दडपणामध्ये बॉलिंग ट्रॅक वरतीला आपण पाहतोय विघ्नेशला षटकार हॅट्रिक आजच्या दिवसामध्ये दुसरी पूर्ण होईल का, अगदी प्रेक्षकांमध्ये पडलेला प्रश्नचिन्ह. फटका चांगला आहे, गॅप मोठी आहे, चेंडू वेगानं फरार होतोय, ट्रॅव्हल होतोय, टप्पा पडल्यानंतर 4 धावा. मी सिद्ध करणार. शेवटची मॅच आहे खरं तर आपण पाहतोय आजच्या दिवसामध्ये पहिली सेमीफायनल. मेगा फायनल मध्ये दाखल होण्यासाठी एक पाऊल खरं तर आम्हाला टाकायचं आहे. ती धावा यायला सुरुवात केली खरं तर मैदानामध्ये परेश या फलंदाजाने. अजून एक चांगला बॉल, प्रत्युत्तर, प्रत्येक बॉल खरं तर चौकार षटकारांचा पाऊस मैदानामध्ये पाडला गेला. फलंदाज परेशच्या बॅट मधला अजून एक चांगला फटका. घुटणे टेक तमाशा टेक.
वरती आपण पाहतोय कुठेतरी आपण पाहिला मैदानामध्ये थोडासा रिलॅक्स झाला, त्याच्यामुळे कदाचित हे चित्र पाहायला मिळाले असतील का. ज्या वेळेस 3 मॅचेस लगातार केले, चांगला खेळ दाखवला, त्यानंतर थोडासा ब्रेक घेतला, तो आलच कुठेतरी जाणवताना पाहायला मिळाला. कदाचित तो ब्रेक घेतला नसता तर कुठेतरी प्रेशर थोडासा बाजूला सरून मैदानामध्ये चांगला खेळ दाखवता आला असता. परंतु थोडासा 10 मिनिटाचा ब्रेक, एक सेकंद कर तर खूप महत्वाचा असतो, ते आता चित्र पाहायला मिळालं. अजून एक ऑफ साईडचा फटका आपण पाहतोय. बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लगातारच्या 3 बॉल वरती ठोकले 3 चौकार. ठोक दुसरी चौकार हॅट्रिक, पहिली हॅट्रिक असेल अजित पोपेटाच्या नावावरती, अजय पोपेटाच्या नावावरती. आणि दुसरी हॅट्रिक आपण पाहतोय फलंदाज परेशच्या बॅटमधना. तर दमदार स्वरूपात प्रभावित केलं या खेळाडूने. प्रत्येक बॉल वरती आसमान दाखवलंय. पिवनचा तर पहिला षटक आपण पाहतोय, त्याच्यावरती तर फायदा उचलत असताना चौफेर फटकेबाजी. अजून एक चांगला फटका, अजून एक बॉल वेगानं फरार होतो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 बॉल मध्ये 4 चौकार पाहायला मिळाले. या ओव्हर मध्ये धाबा पाहायला मिळतील. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 28 धाबा. ज्या पद्धतीने परेशने खेळ दाखवला त्याच पद्धतीने इथे मैदानामध्ये खेळ केला जाईल का. रनआउटची नामी संधी करता डेंजर झोन वरती परेशला आपण पाहिला. परंतु गुड ट्रेनिंग बिटवीन द विकेट मैदानामध्ये चांगल्या खेळाडूची हीच ओळख असते. समोरचा फलंदाज चांगला खेळ करतोय त्याला स्ट्राईकवर आणणं खूप महत्वाचं होतं. ती महत्वाची भूमिका पार पाडताना अक्षयला आपण पाहिली. एका धावेने धावसंख्या पाहतो धाव पुस्तकावरती 29 धावा. पहिल्या बॉलवरती एकेरी धाव. आज खरतर बॉलिंग मध्ये देखील प्रभावित केलं खरतर कनकेश्वरने. मागची मॅच मॅन ऑफ द मॅच का दिली गेली याचा ओळख मैदानामध्ये दाखवत असताना पहिल्याच बॉलवरती रिव्हर्स क्षेत्र खाली आणि फरार होईल. टप्पा पडल्यानंतर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक तडाखा रिव्हर्स कसे फटके अगदी चौफेर फटकेबाजी चालू आहे मैदानामध्ये. क्रीडांगणाभोवती अगदी आपण पाहतोय मैदानामध्ये फटके चांगले सजवले जातात. ते परेशच्या बॅटमॅनला ठोक दिसत. सात चौकार विक्रम या मैदानामध्ये पाहायला मिळाला फलंदाजासाठी. मित्रांनो जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. कौतुकास्पद कामगिरी राहिली ती परेशची. 6 बॉल मध्ये
6 षटकार या मैदानामध्ये आपण पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाभोवती चौफेर फटकेबाजी मैदानामध्ये चालू आहे परेशची. उकली आता छोड़ दे. षटकार कुठं मारतील दिवस बारीक आहे जवळ आहे ना साठी दिवसला ठीक आहे. 6 ला 1 धावसंख्या पाहतोय एकीने दावेने या बॉलवरती थोडासा सेटरेशन खराब असता तरी देखील चौकार पाहायला मिळाला असता. या मैदानामध्ये आपण पाहिला 5 बॉलमध्ये 5 षटकार मारण्याचा विक्रम खरं तर प्रभात अंबोलेने करतर या मैदानामध्ये विक्रम. त्यानंतर आपण पाहतो या क्रीडांगणावरती आजच्या दिवसामध्ये करतर आपण पाहिला रेकॉर्ड ब्रेक ज्याच्या बॅटमधला पाहायला मिळाला तो परेश कडपे. 6 बॉल कडके माफ करा कडके 44 धावा. आता रिव्हर्स 6 मारला परेश कडकेने तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल कुमार जाधव याच्याकडनं. बॅटचा स्पर्श आपण पाहतोय. एकेरी धाव वेगानं पूर्ण केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एका बाजूला अक्षयला आपण पाहतोय दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय परेशला. चांगली साझीदारी करतर मैदानामध्ये पाहायला मिळाली. धावसंख्या पाहतोय 45 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 45 धावा. प्रत्येक बॉल आपण पाहिला. प्रत्येक बॉलवरती आक्रमण. पहिल्या ओव्हरमध्ये 28 धावा. या ओव्हरमध्ये 17 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या पाहतोय 45 या अंकावरती. सलामीची जोडी मैदानामध्ये स्तुतीमध्ये पाहायला मिळते. अजून देखील धावा होतील यात काही शंका नाही. आपण पाहिला मैदानामध्ये थोडासा संघर्ष करताना पाहायला मिळाला. खरं तर अजून देखील डॉट बॉल मैदानामध्ये फेकला गेला नाही या गोलंदाजाच्या माध्यमातून. आता विनायकला ती किमया करावी लागेल. जास्तीत जास्त डॉट चेंडू मैदानामध्ये फेकावा लागतील. विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल. इथना कमबॅक करायचं असेल तर परंतु इथे पहिलाच बॉल खरं तर ज्याची आपण प्रतीक्षा करत होतो तर ते फार वेळानंतर पाहायला मिळाले. पहिली डॉट चेंडूची ते सफलता मैदानामध्ये होत असताना आपण पाहतोय विनायक पोपेटा बॉलिंग ट्रॅकवरती इनेट क्रमांक 3 वरती बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झाला. त्यानंतर पहिलाच बॉल आपण पाहिला. उचली देणारा चेंडू शरीरयष्टी चेंडू आदलला गेला. डॉट चेंडूची पहिली सफलता खरं होत असताना आपण मैदानामध्ये पाहायला मिळाली. फुलटस फटका फसला. झेलची नामी संधी. इतना देखील धावा कमी जमा केले जाऊ शकतात गोलंदाजाच्या माध्यमातून. आपण मैदानामध्ये पाहतोय आजच्या दिवसामध्ये प्रभावित केलं तर विनायक पोपेटाने पहिल्या बॉलवरती आपण पाहिला डॉट चेंडू. दुसऱ्या बॉलवरती अगदी लोवर फुलटस मध्ये चेंडू आसमान दाखवायचा होता. फटका फसल्यानंतर झेलची संधी निर्माण झाली. झेल पकडला गेला. पहिला ब्रेक तो खरं तर मैदानामध्ये पाहायला मिळाला. तर ज्या खेळाडूने 5 बॉलमध्ये खरं तर 5 षटकार मारले गेले याच फलंदाजाच्या माध्यमातून. खरं तर ज्या वेळेस मैदानामध्ये प्रभात येईल त्या वेळेस नक्कीच उल्लेख होईल. ज्या वेळेस आता परेश मैदानामध्ये खेळेल त्या वेळेस 6 बॉलमध्ये 6 चौकार मारण्याचा विक्रम ज्याच्या नावावरती राहिला. म्हणजे ज्या वेळेस या मैदानामध्ये स्पर्धा होईल त्याचं नाव खरं तर घेतलं जाईल. कारण कौतुकास्पद कामगिरी राहिली या खेळाडूची. त्याच्यामुळे नाव सातत्यानं या मैदानामध्ये घेतलं जाईल. कमबॅक राहिला गोलंदाज आपण पाहतोय विनायक पोपेटाचा. हाफ टॅकर तुम्ही प्रभातला बॉल असं टाकू शकत नाही आहात.
अर्धशतक मैदानामध्ये झलकावलं जातं. 51 धावा धावपलकावरती ठोक डिझाय. तर पदार्पण करतात आमचे संजय चौधरी साहेब. खरं तर आपण पाहिला 50वा वाढदिवस आजचा 51वा खरं तर वर्षामध्ये पदार्पण करताना पाहायला मिळालं. धावसंख्या देखील 51. अजून एक दडपणामध्ये प्रेशरमध्ये पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा देत पंच आपण पाहतोय. भर दिवसामध्ये भर उन्हामध्ये खरं तर कवायत प्रकार मैदानामध्ये केला जातो. या इकडे धाव्याने धावसंख्या पाहतोय. धावपुस्तकावरती 52 धावा. आता मोठी धावसंख्या उभी केली जाते. इथना देखील कमबॅक करावा लागेल. तुम्हाला संघर्ष करावा लागेल. चांगले चेंडू मैदानामध्ये फेकावे लागतील. परंतु इथे दडपणामध्ये प्रेशरमध्ये संघ पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती पाहिला तर 2 बॉल चांगले फेकले. त्यानंतर षटकार जसा आला तसा दडपणामध्ये गोलंदाज आपण पाहतोय विनायकला. इथना कमबॅक करावा लागेल. 1-2 विकेट अजून देखील घ्याव्या लागतील. जमिनीलगत फटका आपण पाहतोय मैदानामध्ये. एकदा वेगानं पूर्ण केली या दुसरीचा प्रयत्न परंतु नकार दिला जातो. 1 धाव. या 1 धाब्याने धावसंख्या पाहतोय तब्बल 54 या अंकावरती. 54 धावा धावपलकावरती. अजूनही काही बॉलचा खेळ बाकी आहे. म्हणजे या 2 बॉलवरती परेश कडके आपण पाहतोय खेळाडू खरं तर आज प्रभावित केलंय. 8 बॉल ज्याच्या बॅटमधनं खरं तर धावा 34 जमा केल्या. 37 धावा. 9 बॉलमध्ये 37 धावा. खूप चांगली बॅटिंग मैदानामध्ये साकारली जाते. आजच्या दिवसामध्ये दुसरी अर्धशतक केली मैदानामध्ये. परेश साकारेल का? ज्याच्या वाट्याला खरं तर जेवढे बॉल आले तेवढे खरं तर सीमारेषा पलीकडे घालवले. या खेळाडूने आज प्रभावित केलं. वेगळ्या शैलीमध्ये खरं तर आज खेळताना पाहायला मिळाला. आला तसा खरं तर जाळवण्याचा प्रयत्न राहिला मैदानामध्ये. आता इथे विकेट जातीय. हवेच्या विरोधामध्ये खरं तर हा फटका सजवायचा होता परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे आपण पाहायला मिळाला. प्रणयचा बॅक टू पॅव्हलियन, बॅक टू डगआउट. फलंदाज पाहतोय परेश. मोठा नाव रायगड नभे, महाराष्ट्र नभे या देखील खेळाडूची जगभर खरं तर ख्याती राहिली. अगदी नावाप्रमाणे खेळ खरं तर आपण पाहतो रॉयल टीमचा. सध्या आपण पाहतोय अक्षयने देखील चांगली फटकेबाजी केली. त्याचा साथी फलंदाज परेशचा विचार करायला गेला तर 10 बॉल 37 धावा. त्याचा साथी फलंदाज आपण पाहतोय खरं तर वयाच्या 15व्या वर्षी ज्या वेळेस खरं तर क्रिकेटला सुरुवात केली त्यावेळेस खरं तर या खेळाडूने रॉयलमध्ये खरं तर एंट्री दमदार राहिली. आणि रॉयल एंट्री आपण पाहतोय. रॉयल कारभार सध्याच्या घडीला आपण पाहतोय. धावसंख्या देखील तितकीच मोठी केली जमा. एकूण धावसंख्या पाहतोय 54 या अंकावरती. 2 महत्वाचे विकेट्स प्राप्त केलं तर खरं तर गोलंदाज विनायक पोपेटाने सुरुवातीच्या 2 गोलंदाजावरती आक्रमण चढवला. त्यानंतर आपण पाहिला षटकार देखील मारला या ओव्हरमध्ये तर देखील कमबॅक राहिलाय. चांगली गोलंदाजी सध्या आपण पाहतोय विनायक पोपेटाची. रिव्हर्स फटका पोचलाय परंतु सेफ लाईनिंग चेंडू पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण पोहोचेल परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर खरं तर हा चेंडू पाहायला मिळाला. फलंदाज आपण पाहतोय मन्नी शर्माच्या बॅटमधना हा चौकार.
कनकेश्वर आपण पाहतोय दुसरी ओव्हर थोडीशी मागणी जरूर राहिली, परंतु 17 धाबा करत त्या ओव्हरमध्ये खर्च केल्या गेल्या. आता इथला कमबॅक करावा लागेल. कमी धाब्यांच्या आतमध्ये हा शेवटचा षटक तुम्हाला फेकावा लागेल. कमीत कमी 70च्या आतमध्ये तुम्हाला रोखावा लागेल. पहिलाच बॉल उडवलाय, बॉल जातो बॉर्डर लाईनच्या पलीकडे. अजून एक दमदार फटका, प्रभातच्या बॅटमधनं प्रभावित करणारी गोलंदाजी फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली. प्रत्येक बॉल करता सीमारेषा पलीकडे घालवला जातोय. प्रत्येक बॉल वरती आक्रमण चढवला जातोय. आता थोडीशी मागणी गोलंदाजी, लोवर पुलटस पदाचा चेंडू, अजून एक खोलवर पदाचा बॉल मैदानामध्ये. दडपण आणि प्रेशर हे पूर्णपणे करताना मैदानामध्ये पाहायला मिळालं. प्रणयने देखील चुकी केली. या बॉलवरती किमान 2 धाबा वाचवता आल्या असत्या, परंतु इथे आपण पाहतो अतिघाई केली आणि बॉल निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी. 66 भली मोठी धावसंख्या उभी केली. ज्या पद्धतीने बुलेट ट्रेन धावते ना स्पीडने, त्या पद्धतीने धावगती आपल्याला पाहायला मिळाली. स्लोवर डिलेव्हरी, थोडंसं चेंजेस स्पेस करता मैदानामध्ये पाहायला मिळाला. एकदा वेगानं पूर्ण केली आहे, दुसरीचा प्रयत्न होणार आहे का, परंतु नकार दिला जातोय. मन्नीला देखील इथे आपण पाहतोय खराब तुम्ही जास्त वेळ चेंडू हातामध्ये ठेवू शकत नाही आहात. आखो से काजल चुराना, त्या पद्धतीने इथे 2 धाबा चोरल्या मैदानामध्ये. गुड ट्रेनिंग बिटवीन द विकेट तर आपण पाहिला. हरणाच्या गतीने करतर या धावा पूर्ण पलून केल्या गेल्या. मैदानामध्ये 2 धाब्याने धावसंख्या पाहतोय. 68 या धावसंख्या धावपलकावरती आपण पाहतोय. प्रत्येक बॉल करतर आपण पाहतोय, प्रत्येक बॉल सीमारेषा पलीकडे. हे विक्रम करतर रॉयल टीमने करून दाखवले. ठोक तर आजच्या दिवसामध्ये पाहिला हायेस्ट स्कोर 77 धावा साई कृपा टीमने, परंतु तो रेकॉर्ड ब्रेक या मैदानामध्ये केला जाईल का. दुसरा हायेस्ट स्कोर आपण पाहतोय भैरव या टीमने करत दाखवला, परंतु आज या मैदानामध्ये आपण पाहतोय एकदा वेगाने पूर्ण केले, दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि आपण पाहतोय या धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. इथे खरं तर रेकॉर्ड ब्रेक करता आलं नाही. खरं तर मैदानामध्ये आपण पाहतोय 2 धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण, तिसरीचा प्रयत्न होईल का, परंतु आपण पाहतोय पूर्वार्धाचा खेळ संपला जातोय. हाय स्कोर आपण पाहतोय 77 आणि आता या मॅच मध्ये आपण पाहतोय 75 धाबा, 76 ची गरज आहे 24 बॉल मध्ये. मी मात्र थांबतो, तुम्ही मात्र थांबू नका, ऐकत राहा, पाहत राहा हा क्रिकेटचा महासंग्राम. ओव्हर टू योगेश वाघ सर.
तो काळवा स्पोर्ट क्लब कळंब संघ किंवा या विपरीत आपण जर पाहिलं तर किती धावांपर्यंत मर्यादित धावसंख्येवरती रोखू शकतो तो रॉयल स्पोर्ट क्लब कळंब संघ हे देखणं हे बघणं हे उत्सुकता असणार आहे. तर पंचांचा इशारा येतोय गेम ऑनचा. मुख्य पंच यावेळी आपण पाहतात आशिष नारायण, स्क्वेअर लेग पंच राजेश पुजारी या दोन उपस्थित पंचांच्या देखरेखीखाली यावेळेस हा सामना मात्र आपण पाहतात. पहिला चेंडूवरती गणाघाती प्रहार केला. चेंडूला काही हवत असं केलं. चेंडू जातोय तो लॉंग ऑन क्षेत्र आणि याच बरोबर दरम्यान सुरेश झेल पूर्ण करतोय तो क्षेत्ररक्षक प्रभात आंबोरे आणि पहिला झटका मिळतोय पहिल्या चेंडूवरती. फलंदाज बाद डीजे. साऊंड समोर जे युवक चहा पित आहेत किंवा या सामन्याचा आनंद घेत आहेत ना त्यांना विनंती आहे की आम्ही तुम्हाला प्रेमाने विनंती करतोय मित्रांनो थोडंसं लांब बसा. या दरम्यान नौका फलंदाज अजय पोपिडा इन ॲक्शन पाहायला मिळतोय. इथून पुढे जर सलग 3 षटकार मारले तर डीजे कंस्ट्रक्शन चे सर्व आदरणीय श्री दिनकर दादा पोपिडा यांच्या वतीने 12,122 पारितोषिक आहे. नक्कीच आज जर विचार केला तर जवळपास 22,222 मानकरी ठरला होता तो फलंदाज प्रणय पोपिडा आणि आता मात्र त्याला नामी संधी आहे. जर पुन्हा एकदा 3 षटकार जर मारले तर आदरणीय श्री दिनकर दादा पोपिडा यांच्या वतीने मात्र त्यांना 12,122 रोख रकमेचं पारितोषिक यावेळेसाठी फॉरटॅट एक तेरी एक मेरी या अगोदर बाजी मारली होती प्रणयने परंतु यानंतर बाजी मारली ती मात्र गोलंदाज सुरेश मुनिमनी. यावेळेस बघा खांद्यांचा अतिरिक्त वापर बोटांची जादू काय असते ती दाखवून दिली आणि का या कळंबुलीच्या या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरचा मी सर्वोत्तम आहे तो गोलंदाज आणि प्रूफ केले दाखवून दिले ते गोलंदाज सुरेश मुनीम. फलंदाज प्रणय बॅक टू द पवेलियन डीजी.
तर नक्कीच एक उसळता चेंडू होता, अंदाज बांधला नव्हता की चेंडू टप्पापर्यंत इतकी उसळी घेईल आणि नक्कीच बचावात्मक पवित्रामध्ये तो झेल देऊन बसला आणि झेल देखील पूर्ण केला. तो नक्कीच कव्हर पॉइंटला उभा असलेला क्षेत्ररक्षक भावेश उल्वेकर यांनी. आणि नक्कीच मी म्हणेल की आता मात्र जे दरवाजे आहेत ना जवळपास बंद झालेत काळ भैरव स्पोर्ट क्लब कळंबोली संघाचे, कारण फलंदाज प्रणय पोपेडा मात्र तंबूच्या आश्रय. परंतु असं म्हणतात ना की कोणताही क्रिकेटचा पंडित शेवटच्या क्षणापर्यंत बाकीत करू शकत नाही कोणता संघ जिंकेल. त्याचप्रमाणे जरी फलंदाज प्रणय पोपेडा असतील, त्यानंतर फलंदाज राहुल असेल, अजय पोपेडा असेल, हे जरी बाद झाले असेल आघाडीचे 3 फलंदाज, तरी देखील मी म्हणेल की रोशन पोपेडा असेल, तदनंतर सचिन पोपेडा असतील, सूरज पोपेडा असतील, खंडेश्वर असतील, कंकेश्वर असतील, हे देखील यांची देखील फलंदाजी अजून बाकी आहे. म्हणजे नक्कीच मी म्हणेल की अजून देखील सामना मात्र कोणत्याही क्षणी झुकू शकतो. या दरम्यान फलंदाज येतोय आणि आपली हजेरी लावतोय. तू चल मैं आया या माध्यमातून फलंदाज रोशन देखील तंबूच्या आश्रयाला. या दरम्यान माझा आवाज रणजित कट्टी पाटील स्मॅश किंग्स 11 या संघाच्या संगणकापर्यंत माझा आवाज जात असेल तर कृपया आपण आपल्या 11 खेळाडूंसह तयार राहायचंय आणि जसा हा सामना संपेल तसा आपण कृपया नाणफेकसाठी यायचंय.
यावेळेचा चेंडू निश्चित वेगाने टाकलेला चेंडू होता. फिरकीचा जादूगार खिडकपाडा असेल एक नावाजलेला गोलंदाज भावेश उलवेकर. यावेळेस बघा दोन्ही खेळाडू म्हणजे गोलंदाज आणि फलंदाज दोन्ही डावखुऱ्याचे फलंदाज आहेत. यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला शफल केलंय. बॉलर्स बाय ड्राईव्ह गेलेले एक धाव आता मात्र रोखू शकत नाहीयेत. या एका धावेने म्हणावा असा रॉयल संघाला काही फरक पडणार नाहीये. विचार केला तर जर आपलं अस्तित्व आपलं स्थान जर टिकवून ठेवायचं असेल ना काळभैरव स्पोर्ट क्लब कळंबोली संघाला तर मग मात्र तुम्हाला हवाई सफर करावे लागतील या गोलंदाजांच्या विरुद्ध. परंतु ते तितकं शक्य नाहीये कारण विचार केला तर भावेश उलवेकर म्हणा किंवा आगामीचे पुढचे जे आहेत ना गोलंदाज ते देखील कोणत्या नक्कीच कच्चे नाही आहेत. यावेळेस बॅटची फ्लिपर एज घेऊन चेंडू गेला तो बॉलर्स बॅटच्या माध्यमातून आणि कॉट अँड बोल्टच्या माध्यमातून फलंदाज बाद 5वा मोठा हादरा मिळतोय तो काळभैरव स्पोर्ट क्लब कळंबोली या संघात. पण महासोहळा इथे आपण पाहणार आहोत तर नक्कीच वेध लागले अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे तर अख्ख्या भारताला 19 फेब्रुवारीचं. आणि असंच शिवमय वातावरण यावेळेस SK साऊंड्स अँड इव्हेंटच्या माध्यमातून DJ आय थिंक केंद्र सरकार असतील त्यानंतर SK साऊंड्स अँड इव्हेंटचे युवा SK माउंटी देखील असतील. गोलंदाज पुन्हा एकदा फिरकीचा जादूगार आपल्या बोटांची जादू काय असते ती दाखवतोय. फलंदाज सूरजच्या विरोधात गोलंदाज पुन्हा तयार बॉलिंग मार्कवर तयार. यावेळेस मात्र चेंडू केला तो ऑन साइडला जिथे अविनाश चेंडू खाली येतोय. चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल तोपर्यंत एक धाव आता मात्र मिळते. या एका धाव कोणतीही काढली गेली नाहीये म्हणजे चेंडू केला तो निर्धाव आणि या निर्धाव चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती मात्र स्थिरावते थांबते ती मात्र 15च्या घरामध्ये. अंतिम शेवटचं स्लॉग षटक अनामृत षटक घेऊन आलाय गोलंदाज संतोष मधने कारण पोलार्ड कळंबोलीचा. नक्कीच KPL पर्व 5व्या मध्ये ज्याने नक्कीच तृतीय क्रमांक पटकावला होता तोच यावेळेस रामदेव प्रतिष्ठानचा संघनायक आयकॉन मात्र त्याच्यावरती मात्र केला गेला हल्ला बॉल षटकार येतोय. रविवारी कळंबोलीचे सगळे तुम्हाला मिळतील ते छत्रपती शिवाजी महाराज या क्रीडांगणावरती. नक्कीच कोणी कुठे असो पण जिद्द वेड क्रिकेट पायी नक्कीच मी म्हणेल की सर्वात जास्त असेल तर कोणाला ते मात्र कळंबोलीकरांना. यावेळेसचा चेंडू पंचांनी टायटॅनिक पोजमध्ये आम्हाला सांगितलंय की हा चेंडू संतोष मधने तुम्हाला पुन्हा टाकावा लागणार. दंडित केले गेले धावसंख्या 1ने वधारते धावसंख्या जाऊन थांबते ती 22. पुढचा बॉल यावेळेस आडव्या बॅटने हॅमर करता होता चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेतून
चेंडूला फटका मोठा मारायचा होता, परंतु नक्कीच मी म्हणेल की बॅट आणि चेंडूमध्ये हवाचा संपर्क न झाल्यामुळे ती काय चेंडू गेला तो मात्र निर्धाव. चला रणजित कट्टे पाटील संघाचे संघनायक सूरजराम असतील. माझा आवाज तुमच्या कानापर्यंत जात असेल तर विनंती असेल कृपया आपण लवकरात लवकर कॉम बॉक्सशी संपर्क साधायचा. आणि या दरम्यान फलंदाज खंडेश्वर बॅक टू द पवेलियन. स्पोर्ट क्लब कळंबोली संघ यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका माझा प्रयत्न मात्र सफल ठरतोय. उर्वरित कामगिरी यष्टीरक्षकच्या पाठीमागे उभा असलेला अक्षय सोरदे मात्र पूर्ण करतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. या षटकातील जवळपास हा दुसरा निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलंय ते गोलंदाज संतोष मदनी याला. यावेळेस चेंडू नोमॅन्स लँडमध्ये येतोय. प्रभात अंबोज चेंडू खाली येतोय. एक धाव मिळते. आता मात्र जणू काय प्रॅक्टिस सेशनमध्ये आपण असल्यासारखंच बहुतेक 6 सामना पाहतोय. एक धाव मात्र मिळते. एका धावने फारसा फरक पडणार नाहीये, फक्त विजयाचं अंतर मात्र कमी होईल. आणि याचबरोबर रॉयल स्पोर्ट क्लब कळंबोली हा संघ जिंकतो आणि थेट बाजी मारतोय तो काळभैरव स्पोर्ट क्लब कळंबोली आणि शिवगणेश स्पोर्ट क्लब कळंबोली आयोजित या क्रिकेटच्या भव्य दिव्य या आयोजनामधील अंतिम फेरीमध्ये जिथे वाट पाहतोय तो रणजित कट्टे पाटील स्पोर्ट क्लब कळंबोली हा संघ. na 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 na